आपण थेट पुण्यात जातोय। रोहन आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। रोहन कदम आमचे प्रतिनिधी जोडले गेले आहेत। रोहन, मोठी बातमी आहे सध्याची, अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत, आता त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे, तुम्ही याबद्दल काय सांगाल अधिक? नक्कीच खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आहे असं म्हणावं लागेल, कारण का भाजपने नारायण राणेंनंतर दुसरा महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री जो आहे तो भाजपच्या गोट्यामध्ये घेण्यात यशस्वी ठरतायत की काय, अशी सध्याची परिस्थिती झालेली पाहायला मिळते। ज्या पद्धतीने अशोक चव्हाणांनी पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे आणि काही वेळापूर्वी राहुल नार्वेकर यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे आहे ते अशोक चव्हाण भाजपच्या प्रवेशाच्या अगदी काही जवळ असल्याचं पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने मागील 10 महिन्यांपासून अशोक चव्हाणांच्या बाबतीतली हे बातमी जी आहे ती समोर येत होती आणि अशोक चव्हाण सातत्याने नाराज असल्याचं बोललं जात होतं, त्याचेच पडसाद जो आहे तो हा पडताना पाहायला मिळत आहेत। खरं तर राज्यसभेची निवडणूक जी आहे ती अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जे आहे ते अशोक चव्हाणांचा हा पक्षप्रवेश भाजपमध्ये होत असण्याची शक्यता जी वर्तवली जाते, त्यामुळे मोठे राजकीय गणित जी आहेत ती बदलणार आहे। राजकारणाची समीकरणं भविष्य काळामध्ये बदलण्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर अशोक चव्हाण जे आहेत ते एकटे जात नाहीये, तर ते त्यांच्यासोबत काही आमदारांना सुद्धा घेऊन जात आहेत। काँग्रेसचे अनेक विद्यमान आमदार आहेत ते त्यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये मोहनराव हंबर्डे असतील, जितेश अंतापूरकर असतील, अशोक धोटे असतील, गळवलकर असतील, तर माजी आमदार नांदेडचे डीपी सावंत, विधान परिषदेचे आताचे विद्यमान अमर राजूरकर देखील त्यांच्या सोबत असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते की त्यांच्या सोबत अशोक चव्हाणांसोबत हे सगळे आमदार, माजी आमदार, नांदेडमधील पदाधिकारी, मोठे मोठे काँग्रेसचे नेते, जिल्हाध्यक्ष हे देखील अशोक चव्हाणांच्या सोबत आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण जे आहेत ते भाजप प्रवेशासाठी नांदेडमधल्या पदाधिकाऱ्यांशी बोलतायत, जिल्हाध्यक्षांशी बोलतायत आणि त्यांच्याकडून पडताळणी करून घेत आहेत की जर ते भाजपमध्ये गेले तर त्यांच्या पाठीमागे किती मोठा जनसागर जो आहे किंवा पदाधिकारी जे आहेत ते उभे राहणार आहेत। या बाबतीच्या दृष्टीने अशोक चव्हाणांनी मागील काही दिवसांपासून त्यांची पावले उचललेली पाहायला मिळत आहेत। जी माहिती सध्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळते, कदाचित अशोक चव्हाणांना राज्यसभेची जागा देखील दिली जाऊ शकते, कारण का राज्यसभेची निवडणूक फॉर्म भरण्याची 14 तारीख ही अंतिम तारीख आहे आणि आजच्या दिवशी भाजपकडून दिल्लीतून जी नावं मुंबईमधून पाठवण्यात आलेली होती त्याच्यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता होती। दुपारपर्यंत ती नावं देखील समोर येण्याची शक्यता होती, परंतु अजून देखील ती नावं समोर आलेली नाहीत। त्यामुळे भाजपने उमेदवार जाहीर करण्यासाठी थोडासा विलंब लावलेला आहे। कदाचित उद्यापर्यंत ही नावं डिक्लेअर होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये अशोक चव्हाणांचं जर नाव असलं तर आपल्याला धक्का बसायला नको, कारण का अशोक चव्हाण हे जवळपास आता भाजपमध्ये गेलेले पाहायला मिळत आहेत आणि राज्यसभेचं निवडणूक देखील अशोक चव्हाण भाजपकडून लढवू शकतात। राज्यसभेवरती अशोक चव्हाण भाजपच्या गोट्यातून जाऊ शकतात। त्यामुळे एकंदर पाहता सगळी काँग्रेस महाविकास आघाडी जी आहे ती सध्या धुसफूस पाहायला मिळते। या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये नाना पटोले स्वतः दिल्लीकडे रवाना झालेले आहेत राज्यसभेचे मतदानासाठी। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काही दिवस असताना राज्यसभेच्या उमेदवारांची नावे फायनल करण्यासाठी नाना पटोले दिल्लीमध्ये जात आहेत असं सांगितलं जात आहे, परंतु या सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये पडलेले हे पडसाद, अशोक चव्हाणांनी पुकारलेलं हे बंड, अशोक चव्हाणांनी केलेलं राजीनामाचं नाट्य, यामुळेच नाना पटोले दिल्लीमध्ये जात आहेत अशी देखील माहिती सध्या मिळते। अगदी रोहन, अशोक चव्हाण यांचा आपण जर इतिहास पाहिला, त्यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर त्यांनी आधी खासदारकी देखील त्यांनी भूषवलेली आहे आणि मुख्यमंत्री पद त्यांनी महाराष्ट्राचं भूषवलेलं आहे। यापूर्वी मात्र काही घोटाळ्यांचा त्यांच्यावर आरोप झाला आणि त्यानंतर त्यांचं मुख्यमंत्री पद त्यांना गमवावं लागलं होतं। आता आगामी निवडणुका येत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं हे राजीनामा काय सांगू शकताय, त्यांची पुढची भूमिका? नक्कीच करता आपण पाहिलं की विलासराव देशमुखांनंतर अशोक चव्हाणांना जी आहे ती मुख्यमंत्री पदाची संधी काँग्रेसने दिलेली होती। काँग्रेसच्या संधीचं सोनं तितकं असं म्हणावं लागेल की अशोक चव्हाणांना करता आलं नाही। काही वर्षभरातच आदर्श घोटाळा मोठ्या प्रमाणामध्ये झाला, तर भाजपने आकांतांडव केलेलं होतं। भाजपने अनेक पद्धतीने मोर्चे काढलेले होते। किरीट सोमय्या यांनी तर बैलगाडी भरून पुरावे जे आहेत ते याच आदर्श घोटाळ्यासाठी अशोक चव्हाणांच्या विरोधामध्ये घेऊन गेलेले पाहायला मिळाले होते। आदर्श घोटाळ्यामध्ये नाव आल्यानंतर जे आहे ते अशोक चव्हाणांची जी आहे ती उचलबांगडी काँग्रेसने केली, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीवरून आणावं लागलं। हे सगळं राजकारण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राने मागील काही वर्षांमध्ये पाहिलेलं आहे आणि त्यामुळे अशोक चव्हाणांचा जो चेहरा आहे तो केवळ नांदेड
नाही तर महाराष्ट्रभर जातो, हिंगोलीचा परिसर असेल, तिथल्या आजूबाजूची शहरं असतील, या सगळ्यामध्ये अशोक चव्हाण हेच काँग्रेस अशा प्रकारचं चित्र जे ते पाहायला मिळतं. त्यामुळे अशोक चव्हाणांसोबत नेमकी किती पदाधिकारी जातील, अशोक चव्हाणांच्या जाण्यानंतर भाजपला कितपत फायदा होईल, कारण का 2024च्या लोकसभेसाठी जे ती मोठी रणनीती भाजपकडून आखली जाते. 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे सगळे मोठे मोठे प्रवेश जे आहेत ते मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये असतील, ते भाजपकडून केले जात आहेत. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या प्रवेशामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला कितपत फायदा होतोय, भाजपला मिशन 2024 पूर्ण करण्यासाठीच इतके मोठे आरोप केल्यानंतर सुद्धा, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यामध्ये यशस्वी ठरल्यानंतर सुद्धा अशोक चव्हाणांना का भाजपमध्ये घ्यावं लागतंय, अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेतल्यानंतर नेमका काय फायदा जो आहे तो भाजपला होणार आहे, या सगळ्यांची अशोक चव्हाणांच्या त्यामुळे या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. रोहन, तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबव. अशोक चव्हाणांना भाजप राज्यसभेत पाठवणार अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत, कारण अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. आज जाहीर होणारी भाजप राज्यसभा यादी जाहीर होणार होती, त्यामुळे नाना पटोले हे तातडीनं दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती समोर येते. अशोक चव्हाणांना भाजपा राज्यसभेत पाठवणार का, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. भाजपा राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करणार होतं, मात्र ती यादी थांबवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीनं आता दिल्लीला रवाना झालेले आहेत. थेट जाऊया पुण्यात, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया. रोहन, काय सांगाल? नाना पटोले आता तातडीनं दिल्लीला गेलेले आहेत, कारण भाजप राज्यसभाचं उमेदवारांची यादी जाहीर करणार होतं, ती यादी देखील आता थांबवण्यात आलेली आहे. हालचाली वाढलेल्या आहेत, काय सांगाल? नक्कीच. खरं तर 56 जागांसाठी 15 राज्यांमध्ये ही राज्यसभेची निवडणूक होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचं राजकारण बदललेलं पाहायला मिळत आहे. आपण जर काही दिवसांपूर्वी पाहिलं तर राज्यसभेच्या निवडणुकीनंतरच हे सरकार जे आहे, ठाकरे सरकार जे आहे ते कोसळलेलं होतं. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने आणि इतर त्यांच्या सोबतच्या असणाऱ्यांनी आमदारांनी चांगला दणका जो येतो या ठाकरे सरकारला दिलेला होता आणि याच राज्यसभेच्या निवडणूक पुन्हा एकदा आल्यानंतर मोठा महाराष्ट्रामध्ये राजकीय खळबळ झालेली पाहायला मिळते. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच अशोक चव्हाण त्यांच्या काही आमदारांना घेऊन थेट भाजपमध्ये गेलेले पाहायला मिळत आहेत. कारण का ज्या पद्धतीने जे पत्र आपण आता पाहतोय त्या पत्रामध्ये थेट दिसतंय की त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलेला आहे. समोर माजी लिहून त्यांनी जे आहे ते पक्षाच्या सदस्यत्वाचा जो आहे तो राजीनामा दिलेला पाहायला मिळतो. त्यामुळे निश्चितचपणाने राज्यसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच अशोकराव चव्हाणांनी हे पाऊल जे आहे ते उचललेलं आहे आणि यामध्ये कुठलीही शांतता आता राहिलेली नाहीये. येत्या काही तासामध्ये देखील कदाचित भाजप जी आहे ती शिक्कामोर्तब करून हायकमांड जी आहे ती यादी जाहीर करू शकतं आणि त्यामध्ये अशोक चव्हाणांचं देखील नाव असू शकतं. कारण त्या 6 जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या आहेत. या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 14 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 27-28 तारखेला फेब्रुवारीच्या या सगळ्याचे शेवट होतोय. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच अगदी थंड डोक्याने जो आहे तो अशोक चव्हाणांनी हा सगळा प्लॅन केलेला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने अशोक चव्हाणांनी पावले उचललेली आहेत त्यावरून हे मात्र नक्की आहे की राज्यसभेचं उमेदवारी जी आहे ती भाजपकडून त्यांना मिळण्याची शक्यता आता जवळपास निश्चित झालेली पाहायला मिळते. ज्या 6 जागा महाराष्ट्रातून जाणार आहेत त्यातल्या जवळपास 5 जागेंवरती भाजपने दावा यापूर्वीच केलेला पाहायला मिळतोय. भाजपकडून 9 लोकांची जी आहे ती यापूर्वीच हायकमांडला मागच्या 4 दिवसापूर्वी यादी गेलेली होती आणि त्याच नावांपैकीची काही नावं जी आहेत ती आज दुपारपर्यंत येणार असल्याची माहिती देखील मिळत होती. परंतु जी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते त्या अर्थाने भाजपने जोपर्यंत अशोक चव्हाणांचा प्रवेश होत नाही, म्हणजे कदाचित दुपारपर्यंत देखील होऊ शकतो, उद्या सकाळी देखील होऊ शकतो, जोपर्यंत अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश होत नाही तोपर्यंत ही यादी जी आहे ती थांबवण्याचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे अशोक चव्हाणांनी केलेला हा सगळा बंड म्हणा किंवा अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्याचा घेतलेला हा निर्णय म्हणा, अनेक आमदारांना काँग्रेसच्या सोबत असणाऱ्या त्यांना भाजपकडून घेण्याचा जो प्रकार अशोक चव्हाणांनी केलेला आहे तो सगळा केलेला पाहायला मिळतोय. तो केवळ राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणि आगामी लोकसभेसाठी ज्या पद्धतीने भाजप मोर्चेबांधणी करत आहे, आगामी लोकसभेसाठी ज्या पद्धतीने अशोक चव्हाण देखील काही दिवसांपासून मोर्चेबांधणी करत होतं, त्यामुळे भाजपला देखील अशोक चव्हाणांना पक्षामध्ये घेतल्यानंतर मोठा असा फायदा 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो. अशा प्रकारचं गणित कदाचित भाजपचं असू शकतं आणि याच पार्श्वभूमीवरती जो आहे तो अशोक चव्हाणांना
भाजपमध्ये घेण्याचा जो आहे तो विचार हायकमांडनी देखील केला असेल, राज्यातील नेत्यांनी देखील केला असेल आणि त्यामुळे कदाचित जर का माजी मुख्यमंत्री लेवलचा असणारा हा माणूस, माजी मुख्यमंत्री असणारा हा नेता जर पक्षामध्ये आला आणि त्याला राज्यसभा जरी द्यावी लागली तरी भाजपला काही तोट्याचं नाहीये, त्यामुळे भाजपचा यामध्ये फायदाच होणार आहे. पक्षबांधणी जी आहे ती नांदेड, हिंगोली या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला अशोक चव्हाणांच्या माध्यमातून करता येईल. ही सगळी गणितं जी आहेत ती कदाचित भाजपने, त्यांच्या हायकमांडने, पक्षश्रेष्ठींनी किंवा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी डोक्यामध्ये ठेवली असेल आणि त्यामुळे त्यांनी हायकमांडला देखील या सगळ्यामध्ये कन्व्हिन्स केला असेल आणि त्यामुळे राज्यसभेची यादी ज्या प्रकारे काही दिवसांपासून आज येईल असं सांगितलं जात होतं, ती यादी जी आहे ती काही काळ आता लांबणीवरती गेलेली पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये कदाचित अशोक चव्हाण जे काँग्रेसचे सदस्य होते, काँग्रेसचे नेते होते, माजी मुख्यमंत्री होते, ते कदाचित भाजपचे राज्यसभेचे उमेदवार आता असू शकतात. अगदी रोहन, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही आता अशोक चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे. आता भाजपनेही त्यांची यादी थांबवलेली आहे. तसंच थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी बोलतानाही सांगितलंय अनेक काँग्रेसचे नेते आपल्या संपर्कात आहेत. त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही यादी जी थांबवलेली आहे, पुढे काही आणखी गुपितं बाहेर येऊ शकतात काय? नक्कीच. खरं तर ज्या पद्धतीने अशोक चव्हाण यांनी हे सगळा प्रकार केल्यानंतर इतर जे नाराज आमदार आहेत काँग्रेसचे, जे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्या हायकमांडच्या विरोधामध्ये, एकंदर पक्ष संघटनेच्या विरोधामध्ये मोठी लाट त्यांच्या मनामध्ये होती, ते सगळे नाराज आमदारांना किंवा नाराज पदाधिकाऱ्यांना अशोक चव्हाण यांच्या या भूमिकेमुळे, या सगळ्या अशोक चव्हाण यांनी उचललेल्या पावलामुळे मोठं बळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित भाजपमध्ये, भाजप पक्षामध्ये किंवा इतर जे भाजपचे मित्र पक्ष असतील, मग तो अजित पवार गट असेल, मग तो शिंदेची शिवसेना असेल, या सगळ्यामध्ये जे प्रवेश करू पाहतात इतर दिवसांपासून, त्यांना मोठी ताकद या सगळ्या अशोक चव्हाणांच्या भूमिकेमध्ये मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील देखील अनेक असे नाराज मातब्बर आमदार आहेत जे गेल्या काही दिवसांपासून भाजपवरती आक्रमण करत नव्हते, आरोप प्रत्यारोप करत नव्हते, पण ते काँग्रेसमध्ये होते आणि ते कदाचित भाजपमध्ये जातील अशा प्रकारची चर्चा होती. या सगळ्या आमदारांना देखील मोठं बळ या अशोक चव्हाणांच्या भूमिकेमुळे मिळणार आहे. त्यामुळे कदाचित इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये पक्ष जर काँग्रेसचा फुटला आणि अनेक आमदार जर का ते भाजप बरोबर गेले तर त्यामध्ये कुठलंही वावगं वाटणार नाही. कारण का अशोक चव्हाण हे छोटे नेते नाहीत, माजी मुख्यमंत्री आहेत, काही काळ खासदार राहिलेले आहेत, नांदेड भागामध्ये अनेक जिल्हा परिषद ज्या आहेत ते त्यांनी जिंकलेले आहेत, पंचायत समिती त्यांच्या ताब्यामध्ये अजून देखील आहेत, अनेक आमदार जे आहेत ते त्यांनी घडवलेले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती अशोक चव्हाणांसारखा जर मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, अशोक चव्हाणांसारखा मोठा नेता जर त्याच्या पक्षाचा आमदार, थोड्या वेळासाठी थांबवते, एक महत्वाची बातमी येते. अमित शहा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी देखील आता माहिती मिळते. काय सांगाल? नक्कीच. कारण का माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत, त्यामुळे कदाचित त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो दिल्लीतील पक्ष कार्यालयामध्ये देखील होऊ शकतो. त्यामुळे आपण ही बातमी मोठी पाहतोय की अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जो आहे तो हा सगळा पक्षप्रवेश अशोक चव्हाणांचा आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांचा होऊ शकतो अशी शक्यता देखील आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर नारायण राणे असतील किंवा छत्रपती उदयनराजे असतील यांचा देखील पक्षप्रवेश जो आहे तो भाजपने अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या हस्ते केलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यामुळे कदाचित त्याच वेळी ज्यावेळेस अमित शहा त्यांचा पक्षप्रवेश करतील त्याच वेळी राज्यसभेचं तिकीट देखील अशोक चव्हाणांना जे आहे ते डिक्लेअर होऊ शकतं. त्याच वेळी त्यांच्या उमेदवारीची घोषणा देखील भाजपकडून केली जाऊ शकते. त्यामुळे अशोक चव्हाणांसारखा मोठा नेता भाजपने त्यांच्या पक्षामध्ये घेण्यात आला यशस्वीरित्या केलेला पाहायला मिळतो. याचा फायदा त्यांना निश्चितपणाने 2024च्या लोकसभा, त्यामुळे काही काळातच हे सगळं चित्र आपल्याला लवकरच स्पष्ट होणार आहे. रोहन, या सगळ्या घटनांवर आणि सगळ्या परिस्थितीवर तुम्ही लक्ष ठेवून राहा. प्रवीण, तुम्हीही या सगळ्या परिस्थितीवर, सगळ्या घटनांवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद तुम्हाला दोघांनाही तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी थांबवलेला आहे. तसंच भाजपची आज जाहीर होणारी राज्यसभा उमेदवारांची यादीही थांबवण्यात आलेली आहे अशी माहितीही सूत्रांकडून कळते. अशोक चव्हाणांनी राजीनामा नाना पटोलेंकडे सोपवल्यानंतर नाना पटोले हे दिल्लीकडे रवाना झालेले आहेत अशी देखील माहिती हाती येते. त्यामुळे एकूणच राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे.
नाना पटोले हे दिल्लीकडे रवाना झालेले आहेत अशी माहिती समोर येते। त्यामुळे आता काँग्रेसमधील काय हालचाली वाढतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी हा जो राजीनामा दिलेला आहे त्यानंतर चर्चा सुरू झालेल्या आहेत।